राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. कोर्टाच्या नकारानंतर मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी. लावणी महोत्सवाने उद्या होणार माळेगाव यात्रेची सांगता. कंधार तालुक्यातील संगूचीवाडी व लोहा तालुक्यातील कलंबर येथे मतदान शांततेत पार. धर्माबाद येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियास 10,000ची आर्थिक मदत. हिमायतनगरमध्ये रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक व वाहन चालक त्रस्त. आता बातमीपत्र विस्ताराने. मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणच हे विधेयक मांडलं. यावर विधानसभेने सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालय आणि त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालय देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम ठेवल्यानंतर सरकारला नवं विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता न्यायालयाच्या नकारानंतर मराठा आरक्षण विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या विरोधात मत तयार करताना युतीच्या नेत्यांनी या मुद्द्याचा हत्यार बनवलं होतं. त्यामुळे शेवटच्या काळात का होईना काँग्रेसला मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावंच लागलं. पण कायद्यातली त्रुटी आणि चुका त्यामुळे उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोहर उमटवल्यानं सरकार कोंडीत सापडलं होतं. आता याच मराठा आरक्षणावरून सरकार विरोधात राजकीय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवा विधेयकाच्या माध्यमातून कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं पुढे सरसावलं आहे. आता याला कोर्टाकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुस्लिम आरक्षणाचा समावेश नसल्यानं गोंधळ. दरम्यान मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना मुस्लिमांच्या आरक्षणाचा कुठलाच उल्लेख न केल्याने विधानसभेत विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आघाडी सरकारनं मराठ्यासोबतच मुस्लिमांना देखील आरक्षणाचा निर्णय घेतला होता. पण युती सरकारनं आज मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख टाळल्यानं विधेयकाला जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे दिवसभरातून तिसऱ्यांदा विधानसभेत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लावणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार अमर राजूकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार डी.पी. सावंत, माजी राज्यमंत्री, तर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, अमित देशमुख, वसंतराव चव्हाण, प्रदीप नाईक, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे महापौर अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समितीच्या सभापती विनय गिरडे पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, सरचिटणीस श्याम कदम, कंधार नगराध्यक्ष अनुसया केंद्रे, लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आशाताई चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता के.टी. पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी.एस. स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गोपीनाथ बैनवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, यू.एन. कोमवाड, दीपक साठे, जी.एल. रामोड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एच. डाकोरे, पशुसंवर्धन अधिकारी एम.यू. गोहत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एस. मोरे, समाज कल्याण अधिकारी सुमित खमितकर आदींची उपस्थिती राहणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. समस्त हिंगोलीवासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी आगमन होत आहे. सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे.
या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक 165 स्टॉलच्या द्वारे सकाळी 10 वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे। गुरुमाऊलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा। या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं। चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कंधार तालुक्यातील संगुचीवाडी येथे रामचंद्र येईलवाड व आमदार चिखलीकर या दोन्ही गटामध्ये चुरशीची लढत झाली व त्या लढतीत एकूण 1110 मतदान होत त्यापैकी 77.2% मतदान झाले। मतदान 5 वाजेपर्यंत असून देखील 4 वाजताच मतदान संपले आहे। लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथे मतदान शांततेत पार पडले आहे असे निदर्शनास आले, अशी माहिती कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली। खचलेल्या व आर्थिक स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची सध्या गरज असून शेतकऱ्यांनी या गंभीर परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करावा। सुधाकर पाटील जुन्नीकर, कर्तव्यजिजक.com व व्हिजन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत देऊन कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचे भार उचलण्याची जिम्मेदारी घेण्यात येत आहे। आठवड्यातील शनिवार व रविवार तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य देखील युद्ध पातळीवर धर्माबाद तालुक्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांचे मोलाचे सहकार्य आहे। तालुक्यातील शेतकरी यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हात टेकला असून खरीप पिके हातची गेली, रब्बीची तर पेरणी झाली नाही। त्यामुळे आर्थिक कचाट्यात भडकलेला शेतकरी मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे घेतलेले कर्ज, सावकारी कर्ज कसे फेडायचे, दैनंदिन संसारासाठी लागणारा खर्च कशाने भागवायचा, गुरांचा चारा पाणी कुठून आणायचा या विचारांनी ग्रस्त झाला असून शासन प्रशासन मात्र अजूनही कागदे करण्यात व्यस्त आहे, असा हा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मागील 8 महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या 1.25 कोटीच्या रस्त्याचे काम गत 6 महिन्यापासून रखडले असून रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने पादचारी भक्तगण व वाहकधारक त्रस्त झाले आहेत। याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरत आहे। स्वातंत्र्याच्या साठीनंतर तालुक्यातील धारपूर हिमायतनगर रस्ता विकासाच्या प्रतीक्षेत होता। हा रस्ता व्हावा म्हणून धारपूर, दिघी, टेंभुर्णी येथील नागरिकांनी उपोषण आंदोलने केली। तेव्हा कुठे माजी आमदार माधव पाटील यांनी यासाठी 1,20,00,000 निधी मंजूर करून आणला। त्यांच्याच हस्ते एप्रिल महिन्यात या रस्त्याचे नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली होती। त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊन उमरखेड, यवतमाळ, अकोला मध्य मार्ग सुरू होऊन दालन वळणात वाढ होऊन हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला महत्त्व प्राप्त होईल असे वाटले होते, परंतु सदर रस्त्याचे काम हे केवळ 1.5 महिने मजबूतीकरण करेपर्यंत सुरू होते। त्यानंतर पावसाळा आणि लोकसभा विधानसभा निवडणुका लागल्या, तेव्हापासून 1.25 कोटीच्या रस्त्याचे काम रखडले आहे। निवडणुका संपून 2 महिने उलटून गेले, मात्र अद्याप बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराने याकडे लक्ष दिले नाही। परिणामी रस्त्यावरील मजबूतीकरणात वापरण्यात आलेली गिट्टी पूर्णतः उखडून वर आली आहे। उखडलेल्या गिट्टीचा रस्ता पार करताना वाहनधारक, बैलगाडी हाकणारे शेतकरी, मजूरदार व यांचा रस्त्यावर असलेले वरद विनायक, कणकेश, शनिदेवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या नाके नऊ येत आहेत। वाहन चालविताना रस्त्यावरील गिट्टी उडून लागणे, वाहने स्लिप होणे, तोल जाऊन पडणे, दुचाकी पंक्चर होणे अशा छोट्या मोठ्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत। त्यामुळे रस्त्याने जाणारे भक्त,
शेतकरी व नागरिकांवर बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदारांच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ आली आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. कोर्टाच्या नकारानंतर मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी. लावणी महोत्सवाने उद्या होणार माळेगाव यात्रेची सांगता. कंधार तालुक्यातील संगुचीवाडी व लोहा तालुक्यातील कलंबर येथे मतदान शांततेत पार. धर्माबाद येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियास 10,000ची आर्थिक मदत. हिमायतनगरमध्ये रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक व वाहन चालक त्रस्त. त्याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.